हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 5th चॅप्टर आहे वाइंड्स, हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन जे आहेत ते मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला 5th चॅप्टर आहे वाइंड्स. कॅन यू टेल सी आउटसाइड द विंडो ऑफ युअर क्लासरूम. म्हणजेच तुमच्या क्लासरूमच्या बाहेर जी विंडो आहे तिथून बाहेर बघा. विच ऑब्जेक्ट्स आर मूविंग विच आर स्टील. कोणत्या ऑब्जेक्ट्स, कोणत्या वस्तू आहेत ज्या मूव्ह करतात, ज्या हलतात, आणि कोणत्या स्टील म्हणजेच त्या कोणत्या हलत नाही आहेत, स्थिर आहेत. विच ऑब्जेक्ट्स आर मूविंग ऑन देअर ओन. कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या स्वतःहून हलत आहेत. विच ऑब्जेक्ट्स आर नॉट मूविंग ऑन देअर ओन अँड व्हाय. आणि कोणत्या असे ऑब्जेक्ट आहेत जे स्वतःहून हलत नाही आहेत, तर ते कशामुळे होते, का ते स्वतःहून हलत नाही आहेत. ठीक आहे. तर हे असे प्रश्न विचारून त्यांनी सांगितलं आहे की हे प्रश्न त्यांनी का विचारले, तर तुम्ही हवा हा जो कन्सेप्ट आहे, वारा हा जो शब्द आहे त्याचा विचार करा आणि हे या सगळ्या गोष्टी का होतात याचा विचार करा. देन वी फील वाइंड बट कॅनॉट सी इट. वाऱ्याचा आपल्याला स्पर्श होतो, बरोबर, पण आपण वारा पाहू शकतो का, तर नाही पाहू शकत. वेन सर्टन ऑब्जेक्ट्स इन अवर सराउंडिंग्स मूव्ह वी एक्सपिरियन्स वाइंड. द मूवमेंट ऑफ एअर इज कॉल्ड वाइंड. वाय डज एअर मूव्ह. जेव्हा एखादी आपल्या आजूबाजूची गोष्ट हलते तेव्हा आपल्याला कळतं की येस, वारा आलेला आहे, म्हणजे वारा सुटला आहे, बरोबर. वारा आपण अनुभवतो त्यावेळेस. म्हणजेच हवेच्या वाहनाच्या वाऱ्याशी संबंध असतो, बरोबर. आणि मग हवा का वाहते असा प्रश्न आपल्याला पडतो, बरोबर. जर हवेची मूवमेंट होते, हवा वाहते, तर मग हवा का वाहते, राईट. ती स्थिर का नाही आहे हा प्रश्न पडतोच की नाही. बघूया. देन ट्राय दिस. आता बघा आपल्याला काय सांगितलं आहे. गेट पेअर ऑफ स्टुडंट टू डू दिस. आता अच्छा, ही खालील जी कृती आहे ती 2 विद्यार्थ्यांनी करायची आहे. ओके. फोल्ड पेपर इंटू 2 सेम साईज रोल. 2 कागदाची अशी गुंडाळी आपण म्हणतो ना, ती करा, रोल करा. कीप बोथ द पेपर रोल ऑन वन साईड ऑफ द टेबल. आणि टेबलाच्या एका बाजूला दोन्ही ज्या कागदाच्या जे तुम्ही रोल केलेत ते ठेवा. यू अँड युअर फ्रेंड शूड सिलेक्ट 1 रोल इच. आणि तुम्ही 2 विद्यार्थी घेतलेत तर मग त्या दोघांनी एक रोल सिलेक्ट करायचा. देन विदाउट टचिंग द रोल ऑफ द पेपर ऑर द टेबल, व्हॉट कॅन बी डन टू मूव्ह द पेपर रोल टू अदर एंड ऑफ द टेबल. आता तुम्ही त्या पेपरच्या रोलला विदाउट टच करायचं नाही आहे, तर कशा पद्धतीने तुम्ही टच न करता, त्याला स्पर्श न करता टेबलच्या दुसऱ्या एंडपर्यंत नेता, ते तुम्हाला तीही तुम्हाला कृती करायची आहे. बघा खाली इमेजमध्ये आपल्याला दिसतं आहे जनरेशन ऑफ वाइंड. म्हणजेच इथे हवेचा वापर करून पेपरचा जो रोल आहे तो पुढे ढकलण्यात येतो आहे, बरोबर. मुलगा जो आहे तो काय करतो आहे, तो तोंडाने हवा घालतो आहे, म्हणजे फुंक मारतो आहे. तर मुलगी जी आहे ती वारा घालते, बरोबर. देन नेक्स्ट बघा. See who moves the paper roll first to the other end of the table. आणि तुमच्या दोघांपैकी सर्वात आधी त्या टेबलच्या एंडपर्यंत पेपर कोण पोचवते, पेपर रोल कोण पोचवते ते बघा. What could be the reason of the delay in making the roll reach to other end of the table. आणि एखाद्याचा जर डिले झाला असेल, म्हणजे एखादा जर मागे राहिला असेल, त्याचं रोल गेला नसेल वेळेत, तर मग ते असं का झालं याचा विचार करा. व्हॉट कॅन वी डू टू मूव्ह द रोल्स टू द अदर एंड ऑफ द टेबल विथ अ ग्रेट स्पीड. आणि कागदाची जो आपण रोल केला होता तर तो आणखीन वेगाने आपण कशा पद्धतीने पोचवू त्याचा विचार करा. कॅन अ बॉटल फिल्ड विथ वॉटर बी मूव्ह टू द अदर एंड ऑफ द टेबल इन दिस मॅनर. कॅन वी यूज द सेम मेथड दॅट यू ट्रायड फॉर मूव्हिंग द पेपर रोल. म्हणजे पाण्याने भरलेली एखादी जर बॉटल असेल तर ती आपण अशा पद्धतीने, म्हणजे फुंक मारून किंवा हवेने आपण ती पुढे नेऊ शकतो का.
याचा विचार करा. तर ऑफकोर्स ती नाही नेता येणार. का? कारण ती पाण्याने भरलेली आहे. बरोबर. वजनाने जी वस्तू हलकी असते हवेने त्याच वस्तूवर त्या वस्तूवरच हवेचा परिणाम होतो. ठीक आहे. देन जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन बघा. आता भौगोलिक स्पष्टीकरण बघा. We have learned that the air pressure is not uniform across the earth's surface. Air moves from high pressure areas toward low pressure. ओके. आता इथे काय सांगितलंय की आपण पृथ्वीवर हवेचा दाब हा एक समान नसतो हे आपण शिकलोय. बरोबर. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल ही कशी असते? ही क्षितिज समांतर दिशेने असते. बघा इथे खाली आपल्याला दिलं एरिया इन द हॉरिझॉन्टल मॅनर. क्षितिज समांतर असते ती. आणि वाइंड्स आर जनरेटेड ड्यू टू दिस मुवमेंट. आणि हवेची जी निर्मिती आहे, वाऱ्याची निर्मिती आहे ती याच हालचालींमुळे होते. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला इमेज दिलेली आहे. चेंज इन डायरेक्शन ऑफ वाइंड्स. कशा पद्धतीने हवेचे बदल जे आहेत त्याचं डायरेक्शन जे आहे ते चेंज होतं ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. नेक्स्ट बघा. The extent of the difference in the air pressure affects the velocity of the wind. If there is less difference in pressure, winds blow with less velocity. Winds blow with greater velocities if the pressure difference is greater. Wind speed also varies. Wind velocity is measured in the units of knot or kilometers per hour. ठीक आहे. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम हा वाऱ्याच्या गतीवर होतो. आणि हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारेसुद्धा मंद गतीने वाहतात. सर्वसाधारणपणे काय तर जागतिक पातळीवर हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तिथे वारे वेगाने वाहतात आणि वाऱ्याचा वेग देखील भिन्न स्वरूपाचा आढळतो. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिणामात मोजला जातो. ठीक आहे. देन नेक्स्ट गिव इट अ ट्राय. आता हे तुम्हाला जमते का बघायचं. राईट द चेंज डायरेक्शन ऑफ वाइंड इन द टेबल बिलो. प्रेशर बेल्ट, नॉर्थन हेमिस्फेअर, साऊथर्न हेमिस्फेअर. आता इथे खालील त्यात तुम्हाला वाऱ्याची बदललेली दिशा जी आहे ती लिहायची आहे. इथे बघा माइल्ड लॅटिट्यूड म्हणजेच हवेच्या दाबाचे पट्टे, मध्य अक्षवृत्त आणि पोल्स म्हणजेच ध्रुव हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. नॉर्थन हेमिस्फेअर म्हणजे उत्तर गोलार्धात आणि साऊथर्न हेमिस्फेअर म्हणजे दक्षिण गोलार्धात ती दिशा कशी असेल तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. Then when we consider the earth as a whole, we find the direction of the winds is influenced by the rotation of the earth. In the northern hemisphere, winds get deflected towards the right of their original direction, whereas in the southern hemisphere, they get deflected towards the left of their original direction. Okay, see figure number 5.2. This direction has been shown by curved arrows in the figure, and the rotation from west to east causes this change in the original direction of the winds. म्हणजे संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर असतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. आता आकृती 5.2 पहा. आकृतीमध्ये ही दिशा वक्र बाणाने आपल्याला दाखवलेली आहे. 5.2 म्हणजे ही वरची जी आकृती आहे ना ती. ठीक आहे. जे वक्र ब्लू कलरच्या ह्याने दाखवले बघा एरोने तो वक्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. ओके. देन नेक्स्ट बघूया आपण. कॅन यू टेल. ऑब्झर्व फिगर 5.3 अँड आन्सर. आता 5.3 जे आहे ते पाहून तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. विच आर द वाइंड्स इन द नॉर्थन हेमिस्फेअर दॅट ब्लो फ्रॉम द मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट टू द इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट. उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते आहेत.
ठीक आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. देन व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दी वेस्टर्लियर्स इन द साऊथर्न हेमिस्फेअर, म्हणजे पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती आहे ते सांगायचं आहे. विच प्लॅनेटरी वाइंड्स ब्लो फ्रॉम द मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट टू द सबपोलर लो प्रेशर बेल्ट इन द नॉर्थर्न हेमिस्फेअर. ओके, म्हणजे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात. वाय इज द डायरेक्शन ऑफ पोलार वाइंड्स नॉट द सेम इन बोथ द हेमिस्फेअर, म्हणजे ध्रुवीय वाऱ्यांची दिशा ही दोन्ही गोलार्धांमध्ये सारखी का नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, नेम द वाइंड्स दॅट ब्लो इन द साऊथर्न हेमिस्फेअर. आता तुम्हाला अशा म्हणजे वाऱ्याचे कोणते प्रकार आहेत जे दक्षिण गोलार्धात आढळतात ते सांगायचे. इन विच डायरेक्शन डू द इस्टर्लियर्स ब्लो इन द नॉर्थर्न अँड साऊथर्न हेमिस्फेअर, म्हणजे पूर्वीय वारे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात कोणकोणत्या दिशेने वाहतात. हे आपल्याला ही जी खाली आकृती दिली आहे ना, प्लॅनेटरी वाइंड्स अँड प्रेशर बेल्ट ऑन दी अर्थ, ही आकृती पाहून या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. देन नेक्स्ट बघा, वाइंड्स आर नोन बाय दी डायरेक्शन फ्रॉम विच दे ब्लो. फॉर एक्झाम्पल, वेस्टर्लियर्स आर winds that blow from the west. The direction of blowing, the duration and the region covered, and the condition of the air determine the following wind types. Okay, आता इथे काय सांगितलं आहे की वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदाहरणार्थ त्यांनी दिले पश्चिमी वारे पश्चिमेकडून येतात आणि वाऱ्यांची वाहण्याची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे पुढील जे प्रकार आहेत ते पडतात. ओके, नाव प्लॅनेटरी वाइंड्स म्हणजे ग्रहीय वारे. सम वाइंड्स ब्लो रेग्युलरली ऑन द अर्थ फ्रॉम हाय टू लो प्रेशर बेल्ट्स थ्रू आउट द इयर. दिस वाइंड्स कवर अ लार्जर पोर्शन ऑफ द अर्थ, hence these are called planetary wind. For example, the easterliers and the westerliers and the polar winds. ओके, म्हणजे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे असं म्हणतात, प्लॅनेटरी वाइंड्स असं म्हणतात. उदाहरणार्थ काय, तर पूर्वीय वारे आणि पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. ठीक आहे. देन नेक्स्ट, in both the hemisphere the winds blow from the high pressure area between 25 degree and 35 degree parallels to the equatorial low pressure belt. See figure number 5.3. Due to the rotation of the earth, their original direction changes. In the northern hemisphere they blow from the northeast to the southwest, whereas in the southern hemisphere they blow from the southeast to the northwest. These winds come from both the sides converge near the equatorial calm belt. These winds are known as the easterliers. ओके, आता इथे सांगितले आपल्याला दोन्ही गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे हे वाहतात. आकृती आपल्याला 5.3 पाहायला सांगितलेली आहे. देन पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यांचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा जी आहे ती बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे तर दक्षिण गोलार्धात ते आग्नेयेकडून वायव्य दिशेकडे वाहतात आणि हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात आणि म्हणून या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात. देन इन बोथ द हेमिस्फेअर वाइंड्स ब्लो फ्रॉम the mid latitudinal high pressure belt to the subpolar low pressure belt situated near 60 degree parallel. ठीक आहे. अगेन 5.3 बघायला सांगितलं, their original direction changes due to the rotation of the earth. In the southern hemisphere this wind blow from the northwest to the southeast, and northern hemisphere they blow from the southwest to the northeast. These winds are called westerliers. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं आहे की दोन्ही गोलार्धांमध्ये मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून 60 अंश अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आकृती आपल्याला 5.3 पाहायला सांगितलेली आहे.
पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ जी दिशा आहे ती बदलते आणि दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे तर उत्तर गोलार्धात ते नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. त्यांनाच आपण पश्चिमीय वारे असे म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इन बोथ द हेमिस्फेअर winds blowing from the polar high pressure belt to the subpolar low pressure belt, that is 55 degree to 65 degree, are called polar winds. Generally they blow from east to west. म्हणजेच दोन्ही ध्रुवात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, म्हणजेच किती तर 55 डिग्री टू 65 डिग्री, त्यांना आपण ध्रुवीय तारे असं म्हणतो, म्हणजेच पोलार वाइंड्स असं म्हणतो. आणि या वाऱ्यांची दिशा ही नॉर्मली पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, ईस्ट टू वेस्ट असते. ठीक आहे. देन डू यू नो winds in the southern hemisphere blow with great velocities. The southern hemisphere is mostly occupied by oceans. In this hemisphere, the obstacle caused by the relief of the land surface is almost absent. As there is no obstacle, winds blow with greater velocity in the southern hemisphere as compared to the northern hemisphere. Their characteristics are as follows. Beyond 40 degrees south, winds blow with tremendous velocity. These winds are called roaring 40s. Around 50 degrees south, winds are stormy. Hence, they are called furious 50s. Then the stormy winds around 60 degree south make tremendous noise, and hence they are called screeching 60s. Why are such winds not found in the northern hemisphere at 40 degree, 50 degree and 60 degree parallels? ओके. आता इथे आपल्याला काय सांगितले की दक्षिण गोलार्धात वारे हे अतिशय वेगाने वाहतात आणि दक्षिण गोलार्धात जलभाग जो आहे तो सुद्धा जास्त आहे, पाण्याने व्यापलेला भाग जो आहे तो सुद्धा जास्त आहे. आणि या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही आहे. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. आणि त्याचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला खाली त्यांनी दिलेलं आहेच कॅरेक्टरिस्टिक्स, की बियॉन्ड 40 साऊथ म्हणजे 40 अंश दक्षिण अक्षांशा पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. तर या भागात वाऱ्यांना गरजणारे 40 म्हणजे रोरिंग 40s असे म्हणतात. देन अराउंड 50 डिग्री साऊथ वाइंड्स आर स्टॉर्मिंग. हेन्स दे आर कॉल्ड फ्युरियस 50s म्हणजे 50 डिग्री दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात आणि या भागात त्यांना खळवळलेले म्हणजे फ्युरियस 50s असं म्हणतात. देन द स्टॉर्मी वाइंड अराउंड 60 डिग्री साऊथ मेक ट्रिमेंडस नॉईज अँड हेन्स दे आर कॉल्ड स्क्रीचिंग 60s. आणि 60 अंश दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना आपण स्क्रीचिंग 60s म्हणजे किंचणारे 60 असं म्हणतो. देन उत्तर गोलार्धात 40 अंश 50 अंश किंवा 60 अंश अक्षांशाच्या भागात वाऱ्याचे स्वरूप असे का आढळत नाही. ओके. देन नेक्स्ट बघा. आता इथे लोकल वाइंड्स दिले. लोकल वाइंड म्हणजे स्थानिक वारे. ठीक आहे. The winds that blow for a short duration of time originate in specific regions and blow over a limited area are called local winds. लोकल वाइंड्स म्हणजेच काय तर स्थानिक वारे. कशाला म्हणतात तर काही वारे हे कमी कालावधीत विशिष्ट जो प्रदेश आहे त्या प्रदेशात निर्माण होतात आणि त्याच्या तुलनेने मर्यादित क्षेत्रात ते वाहतात. ठीक आहे. त्यांना स्थानिक वारे असं म्हणतात. लोकल वाइंड्स अफेक्ट द क्लायमेट ऑफ द रिजन वेअर दे ब्लो. दिस वाइंड्स आर नोन बाय डिफरंट लोकल नेम्स इन द डिफरंट रिजन वेअर दे ब्लो. म्हणजे हे जे वारे आहेत हे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानांवर त्यांचा परिणाम जो आहे तो दिसून येतो आणि हे वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. नाव ट्राय दिस. In the activity given below, consider the elevation of land, the heating and cooling properties of land and water,
द एअर प्रेशर एक्सेट्रा. म्हणजे भूपृष्ठाची उंची, जमिनीचे आणि पाण्याचे तापणे, तसेच थंड होणे किंवा हवेचा दाब इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन खालील जी कृती आहे ती तुम्हाला करायची आहे. आता बघा, ऑब्झर्व द पिक्चर 5.4a. डिस्क्राईब द व्हॅली ब्रिज विथ द हेल्प ऑफ पिक्चर. आता तुम्हाला ही जी आकृती आहे व्हॅली ब्रिज ही म्हणजे दरीय वारे जी आकृती आहे, ही दरी आहे की नाही, व्हॅली म्हणजेच दरी. ठीक आहे, तर दरीमधून वाहणारे जे वारे आहेत त्यांची आकृती इथे आपल्याला इमेजमध्ये दिसते, राईट. व्हॅली ब्रिज. ओके, सो या त्या चित्राची माहिती ही तुम्हाला खाली इथे बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हॅली ब्रिज. इथे तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण जे आहे ते लिहायचे आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच वैशिष्ट्य तुम्हाला इथे लिहायचे आहे व्हॅली ब्रिजचे. ओके, देन नेक्स्ट बघा, आपल्याला काय सांगितलं आहे, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड ड्रॉ अ डायग्राम फॉर द माउंटेन ब्रिज अकॉर्डिंगली. आता तुम्हाला पुन्हा इथे खाली काही वैशिष्ट्ये दिलेत माउंटेन ब्रिजचे, म्हणजे पर्वतीय वारे, त्यांची वैशिष्ट्ये दिलेत आणि तुम्हाला इथे आकृती जी आहे ती काढायची. वर तुम्हाला आकृती दिली आहे, वैशिष्ट्य लिहायचे. इथे तुम्हाला वैशिष्ट्य दिलेत आणि आकृती काढायची. आता वैशिष्ट्य बघूया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ माउंटेन ब्रिज काय दिलं आहे ते. फर्स्ट, माउंटेन कूल डाऊन क्विकली ॲट नाईट. माउंटेन म्हणजे रात्री पर्वत शिखर हे लवकर थंड होतात. द व्हॅली झोन इज कंपॅरेटिव्हली वॉर्मर. दरीचा जो भाग असतो तो तुलनेने उष्ण असतो. एअर प्रेशर इज ग्रेटर ऑन दी माउंटन. म्हणजे पर्वतावर हवेचा जो दाब आहे तो सुद्धा जास्त असतो. वाइंड ब्लो फ्रॉम द माउंटन टुवर्ड्स द व्हॅली. म्हणजे दरीतील उष्ण आणि हलकी हवा जी आहे ती वर ढकलली जाते. ठीक आहे, आता बघा पुढे, द हॉट अँड लाईट एअर फ्रॉम व्हॅली इज पुश अपवर्ड. ओके, ती वर ढकलली जाते. द कूल एअर रशेस डाऊन इन टू द व्हॅली. त्यामुळे काय होतं, थंड हवा जी आहे ती दरीकडे वेगाने खाली येते आणि पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. माउंटेन वाइंड सेट इन आफ्टर सनसेट. पर्वतीय वारे जे आहेत ते सूर्यास्तानंतर वाहतात. ओके, तर हे वैशिष्ट्य लक्षात घेऊन तुम्हाला बाजूला इथे आकृती जी आहे ती काढायची आहे. देन नेक्स्ट, डू यू नो the region up to 5 degree north and 5 degree south of the equator remains calm for most of the year and winds do not blow in this region. It is called the equatorial calm zone or doldrum. Okay, आता विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेस सुमारे 5 डिग्री अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराचसा काळ जो आहे तो त्या काळात हवा जी आहे ती शांत असते आणि ती शांत असल्याने तेथे हवा जी आहे ती वाहत नाही आणि म्हणून या पट्ट्याला इक्वेटोरियल काम झोन म्हणजे विषुववृत्तीय शांत पट्टा, डोल्ड्रम असं सुद्धा म्हणतात. देन इन द एरिया नियर द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन दॅट इज बिटवीन 25 डिग्री अँड 35 डिग्री नॉर्थ अँड साऊथ देअर एक्झिस्ट अ हाय प्रेशर बेल्ट. दिस इज ऑल्सो अ काम बेल्ट अँड दिस बेल्ट इज नोन ॲज हॉर्स लॅटिट्यूड्स. आता कर्कवृत्त आणि मकरवृत्ताजवळच्या 25 डिग्री ते 35 डिग्री उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो आणि हा पट्टा शांत आहे आणि याला अश्व अक्षांश म्हणजेच हॉर्स लॅटिट्यूड असं म्हणतात. ठीक आहे, देन कॅन यू टेल. आता तुम्हाला हे सांगायचं आहे. ऑब्झर्व द डायग्राम गिवन बिलो. आन्सर द क्वेश्चन्स रिलेटेड टू सी अँड लँड ब्रिज. पुढे दिलेली आकृती आहे तिचं निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला खारे सागरीय वारे जे आहेत, ठीक आहे, ते आणि भूमीय वारे जे आहेत, मतलई वारे आपण म्हणतो, ते याविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत. इथे तुम्ही इमेज बघू शकता सी ब्रिजची. ठीक आहे, बघा इथे खाली आपल्याला लँड ब्रिजची सुद्धा इमेज जी आहे ती दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काही प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. व्हाय डू द ब्रिजेस ब्लो फ्रॉम द सी टू द लँड ड्युरिंग द डे. म्हणजे दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात आणि व्हेन डू द वाइंड्स ब्लो फ्रॉम द लँड टू द सी. भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहतात. देन थर्ड, डिस्क्राईब द वाइंड्स शोन इन फिगर 5.5a. 5.5a मध्ये जी आकृती आहे त्या आकृतीवरून वाऱ्यांच्या संदर्भात वर्णन करायचं आहे. Compare figure 5.5a and 5.5b with reference to temperature conditions, air pressure and winds. आता हवेचा दाब, तापमान आणि वारा यांचा विचार करून ए आणि बी ची आकृती जी आहे 5.5 ची तिची तुम्हाला तुलना करायची आहे, वर्णन करायचं आहे.
देन विच वाइंड्स आर कॉल्ड सी ब्रीजेस अँड विच आर कॉल्ड लँड ब्रीजेस अँड व्हाय. आता सागरीय वारे कशाला म्हणतात आणि भूमीय वारे कशाला म्हणतात हे तुम्हाला सांगायचं आहे आणि ते का. ठीक आहे. इन विच पार्ट ऑफ इंडिया आर द लँड अँड सी ब्रिजेस एक्सपिरियन्स. भारतातील कोणत्या प्रदेशात खारे आणि मतलई वारे जे आहेत ते अनुभवता येतात. देन डू यू एक्सपिरियन्स सी अँड लँड ब्रिजेस इन युअर एरिया. तुम्ही तुमच्या भागात सागरी आणि भूमीय वारे अनुभवता का, तुम्हाला अनुभवायला मिळतात का, ते त्यांनी विचारले. त्याच्यानंतर बघा याचं जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन आपल्याला दिलं आहे. द लँड इज मेड अप ऑफ डेन्स मॅटर. लँड इज स्टेबल अँड अपेक्यू. As a result, heat is transferred at the greater speed and in a higher proportion. Hence, land gets heated quickly. म्हणजे जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर आणि अपारदर्शक असते. त्यामुळे उष्णतेचे वहन जे आहे, उष्णतेचं वाहन जे आहे ते जलद गतीने जास्त प्रमाणात होतं आणि म्हणून जमीन जी आहे ती लवकर तापते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढे काय दिलं आहे. द डेन्सिटी ऑफ वॉटर इज कंपॅरेटिव्हली लेस. वॉटर इज ट्रान्सपरंट अँड अनस्टेबल. हेन्स वॉटर डज नॉट गेट हिटेड क्विकली. ॲज अ रिझल्ट द एअर प्रेशर इन लँड अँड वॉटर एरियाज आर डिफरंट. आता जमीन लवकर तापते त्या मानाने पाण्याची जी घनता आहे ती कशी असते, कमी असते आणि पाणी अस्थिर असतं आणि पारदर्शक असतं. त्यामुळे पाणी लवकर तापत नाही आणि परिणामी जमीन आणि सागरी भागातील हवेच्या दाबात फरक हा पडतो. ठीक आहे. इन द कोस्टल एरियाज लँड गेट्स हीटेड ड्युरिंग डे टाईम. हेन्स द एअर ऑन द लँड ऑल्सो गेट्स हीटेड अँड द एअर प्रेशर ऑन लँड डिक्रीजेस. द सी वॉटर गेट्स हीटेड स्लोली. हेन्स द एअर इज लेस हीटेड अँड द एअर प्रेशर रिमेन्स हाय. Winds blowing from the sea towards the land are called sea breezes. At night, land cools down faster as compared to sea, and therefore has higher air pressure. Hence, the land breeze blows from land towards the sea. Okay. आता इथे काय सांगितलं आपल्याला की दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन जी आहे ती लवकर आणि जास्त प्रमाणात तापते आणि तेथील हवासुद्धा जास्त तापते. हवेचा दाब हा कमी राहतो आणि समुद्राचे पाणी हे उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते आणि हवेचा दाब जो आहे तो जास्त असतो. आणि दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे जे वारे आहेत म्हणजे सागरीय खारे वारे आपण त्यांना म्हणतो, तर ते रात्री समुद्रापेक्षा ते दिवसा होत असतात आणि रात्री समुद्रापेक्षा जमीन जी आहे ती लवकर थंड होते, लवकर कूल होते. तेथे हवेचा दाबसुद्धा जास्त असतो आणि तेव्हा भूमीय वारे जे आहेत ते जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात. ठीक आहे. देन बिसाइड्स दिस वाइंड ब्लो अंडर पर्टिक्युलर कंडिशन्स इन डिफरंट एरियाज. दिस आर ऑल्सो कॉल्ड लोकल वाइंड्स. फॉर एक्झाम्पल फॉन, चिनूक, बोरा, लू एक्सेट्रा. सी द टेबल ऑन दी नेक्स्ट पेज. आणि याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारेसुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ काय आहेत तर फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी. ठीक आहे. पुढे आपल्याला एक तक्ता दिला आहे, टेबल दिला आहे, तो पाहूया. देन डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, मेजर लोकल वाइंड्स इन द वर्ल्ड म्हणजे जगातील प्रमुख असते स्थानिक वारे कोणते आहेत. बघा, नेम ऑफ द वाइंड, वाऱ्याचं नाव काय आहे तर लू. ओके. नेचर ऑफ वाइंड, त्याचं नेचर काय आहे तर हॉट अँड ड्राय, उष्ण आणि कोरडा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स अँड एरियाज ऑफ इन्फ्लुएन्स, कोणत्या भागावर त्याचा प्रभाव पडतो, कोणत्या क्षेत्रावर प्रभाव पडतो, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत. ब्लोज इन द नॉर्थ इंडियन प्लेन्स ड्युरिंग द समर सीझन जनरली इन द आफ्टरनून. दे कम फ्रॉम द हॉट थार डिझर्ट म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात ते वारे आणि हे वारे थर माहिती आहे ना, डिझर्ट, थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. ठीक आहे. देन सिमूम. आता सिमूम काय आहे बघा. सिमूम हे सुद्धा वाइंडचं नाव आहे, वाऱ्याचं नाव आहे. त्याचं नेचर कसं आहे, हॉट, ड्राय अँड डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे उष्ण आहे, कोरडा आहे आणि विनाशकारी आहे. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, दिस ब्लो with tremendous velocities from the Sahara and Arabian desert. As these winds are quite strong, they are destructive. सहारा आणि अरेबियन वाळवंट जे आहे तिथून हे अतिशय वेगाने वाहतात आणि हे वारे अतिशय शक्तिशाली असतात. त्या शक्तिशाली असल्यामुळे आपल्याला हानी पोचण्याची सुद्धा
कंडिशन जी आहे ती त्यावेळेस तिथे होते. देन चिनूक. ओके, स्नो ईटर. चिनूक म्हणजेच काय, स्नो ईटर. ओके, तिथलं नेचर कसं आहे, वॉर्म अँड ड्राय, उबदार आणि कोरडं आहे. दिस ब्लो डाऊन द ईस्टर्न स्लोप ऑफ रॉकी माउंटन्स ऑफ नॉर्थ अमेरिका. दे कॉज द स्नो टू मेल्ट अँड इन्क्रीज द टेम्परेचर इन द व्हॅली. म्हणजे हे वारे जे आहेत ते उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात आणि त्याचा परिणाम म्हणजे तेथील बर्फ वितळते, त्यामुळे दऱ्यांमधील तापमान जे आहे ते वाढते. ठीक आहे. देन मिस्ट्रल. ओके, आता इथे कोल्ड अँड ड्राय. मिस्ट्रलमध्ये थंड आणि कोरडे. दिस ब्लो इन स्पेन, फ्रान्स अँड एरियाज अराउंड दी मेडिटेरेनियन सी. दे ओरिजिनेट फ्रॉम दी एल्प्स. दिस कोल्ड वाइन्स रिड्यूस द टेम्परेचर इन द कोस्टल एरिया. म्हणजे स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात हे वारे वाहतात. हे वारे आल्प्स पर्वतावरून येतात आणि या थंड वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते, ते तापमान कमी होतं. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे बोरा. ओके, आता ह्याचं नेचर कसं आहे तर कोल्ड अँड ड्राय, अगेन थंड आणि कोरडं. ठीक आहे. दिस ब्लो फ्रॉम दी अल्प माउंटन टुवर्ड्स द कोस्टल एरियाज ऑफ इटली. आता हे अल्प्स माउंटन म्हणजे अल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वारे हे वाहतात. ठीक आहे. देन पॅम्पोरा, अगेन कोल्ड अँड ड्राय नेचर आहे त्यांचं. दिस ब्लो अराउंड दी पंपास ग्रासलँड इन साऊथ अमेरिका. हे कुठे आहे तर पंपास ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशात जे आहे दक्षिण अमेरिकेतील, तेथे हे वारे वाहतात. देन फॉन हे कसे आहेत तर हॉट अँड ड्राय आहे त्यांचं नेचर. अँड दिस ब्लोज अलॉंग द नॉर्थन स्लोप ऑफ दी आल्प्स. म्हणजे हे वारे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात. ठीक आहे. देन सीजनल वाइंड्स म्हणजेच मान्सून, हंगामी वारे आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे. मान्सून वाइंड्स आर जनरेटेड ड्यू टू द अनइवन हीटिंग ऑफ लँड अँड वॉटर इन द डिफरंट सीझन. ड्युरिंग समर्स मान्सून ब्लो फ्रॉम द सी टू द लँड अँड इन विंटर दे ब्लो फ्रॉम द लँड टू द सी. साऊथ ईस्ट एशिया, ईस्ट आफ्रिका, नॉर्थ ऑस्ट्रेलिया आर द regions where the pronounced effects of these winds are felt. The influence of monsoon winds is seen in the summer and winter season in the Indian subcontinent. Due to these winds, the Indian subcontinent experience monsoon, that is rainy and retreating monsoon seasons apart from summer and winter. Okay, आता हे हंगामी वारे. ठीक आहे. जमीन आणि पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे हे जे हंगामी वारे आहेत, मोसमी वारे आहेत, ते निर्माण होतात. उन्हाळ्यात हे वारे जे आहेत ते समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे असे वाहतात. ते आग्नेय आशिया आणि पूर्व आफ्रिका, ईस्ट आफ्रिका जे आहे आणि उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशांवर या वाऱ्यांचा विशेष असा परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि भारतीय उपखंड जे आहे ते भारतीय उपखंडात उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव हा होतो आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा आणि हिवाळा याशिवाय पावसाळा आणि मान्सून परतीचा काळ जो आहे ते असे ऋतूसुद्धा होतात. ठीक आहे. इथे आपल्याला सीजनल वाइंड्स जे आहे त्याचं इमेज आपल्याला इथे दाखवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ओके. देन नेक्स्ट बघा. ओके, इथे जे पिंक कलरने मेन्शन केलं आहे ते आहे इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट आणि जे येल्लोइश कलरने जे मेन्शन केलेलं आहे ते आहे मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट म्हणजे जास्त दाबाचा मध्य अक्षवृत्तीय पट्टा आणि जे पिंकने आहे ते कमी दाबाचा विषुववृत्त शांत पट्टा. ओके. देन monsoon winds are in fact sea and land breezes blowing on large scale. म्हणजे मोसमी वारे जे आहेत हे मोठ्या प्रमाणावरील खारे आणि मतलई वारेच असतात. ओके. most of the precipitation in the Indian subcontinent is the effect of monsoon wind. After crossing the equator, they blow from the southwest towards the Indian subcontinent. During the period from June to September, they called the southwest monsoon. They are full of moisture. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी जी आहे, बहुतांश जो पाऊस आहे, ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने होत असतो आणि हे वारे विषुववृत्त ओलांडल्यावर
नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. त्यांनाच आपण नैऋत्य मान्सून वारे किंवा मोसमी वारे असं म्हणतो. हे बाष्पयुक्त असतात आणि फ्रॉम सप्टेंबर टू डिसेंबर बिकॉज ऑफ लो प्रेशर एरिया डेव्हलपिंग नियर द इक्वेटर winds blow from the Indian subcontinent towards the equator and these are called northeast monsoon wind. They are dry winds. आणि सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान विषुववृत्तालगतच्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र जे निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे जे वारे वाहतात त्यांना आपण ईशान्य मोसमी वारे असे म्हणतो. हे वारे कसे असतात? हे वारे कोरडे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं सायक्लॉन्स म्हणजेच आवर्त. ओके, सायक्लॉन ऐकलं असेल ना सगळ्यांनी? सायक्लॉन इथे बघा तुम्हाला इमेज दाखवले सायक्लॉनिक स्ट्रॉम. ठीक आहे. सायक्लॉनिक कंडिशन्स आर क्रिएटेड व्हेन अ लो प्रेशर एरिया इज सराउंडेड बाय हाय प्रेशर एरिया. कधी अशी कंडिशन निर्माण होते, कधी अशी वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो आणि सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस सायक्लोन निर्माण होतं. इन दिस कंडिशन्स वाइंड स्टार्ट ब्लोइंग टुवर्ड्स द लो प्रेशर एरिया फ्रॉम द सराउंडिंग हाय प्रेशर एरिया. ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ द सायक्लोन वाइंड्स इन द नॉर्थन हेमिस्फीयर मूव इन an anti-clockwise direction whereas they move in a clockwise direction in the southern hemisphere. During the cyclone, the sky is cloudy. Winds blow with a very high velocity and it rains heavily. The area affected by cyclone is limited. The duration, velocity, direction and place of origin of this wind is unpredictable. See the image of cyclone obtained by सॅटेलाइट इन 5.8 फिगर नंबर 5.8. आता इथे काय सांगितलं की कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेचा दाब जो आहे त्या दाबाकडून वेगाने वारे जे आहेत ते वाहतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे म्हणजेच हे सायक्लॉन जे आहेत ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज ते फिरतात आणि दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज फिरतात. आणि सायक्लॉनच्या वेळी आकाशात ढगाळ असं आकाश जे आहे ते ढगाळ असं असतं. वारे हे वेगाने वाहतात, भरपूर पाऊस पडतो आणि त्या वाऱ्यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित असते आणि या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा, क्षेत्र अनिश्चित असतात. ठीक आहे. आपल्याला इमेजमध्ये दिलं आहे उपग्रहाने घेतलेली जी चक्रीवादळाची छायाकृती आहे ती आपल्याला इथे इमेजमध्ये दिसते, सायक्लॉनिक स्ट्रॉम. ओके. देन नेक्स्ट खाली बघा सायक्लॉन व्हॅल्यू ऑफ एअर प्रेशर इन मिलीबार्स. खाली आपल्याला सायक्लॉनची आकृती जी आहे ती दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. On weather maps, the center of cyclone is represented by the letter LA. Okay, cyclone system moves from one place to another. म्हणजे हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात सायक्लॉनच्या केंद्रभाग हा L म्हणजेच लो या अक्षराने दाखवतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकायचं असेल तर मग त्या म्हणजे जेव्हा ते एका ठिकाणाहून जे वादळ आहे ते एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते त्यावेळेस त्याला चक्रीवादळ असं आपण म्हणतो, म्हणजेच सायक्लॉनिक स्ट्रॉम. ओके, असं त्याला म्हटलं जातं. आता सायक्लॉनिक स्ट्रॉम. ओके. Cyclones occurring in the western part of the Pacific Ocean along the coast of Japan, China, Philippines, etc. are known as typhoons. These storms arise in the month between June and October and due to high velocity winds and heavy rains this prove to be destructive. ठीक आहे. आता चक्रीवादळ, सायक्लॉन स्ट्रॉम्स म्हणजेच काय? चक्रीवादळ. ओके. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स हे जे देश आहेत पश्चिम भागात म्हणजे पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात आणि जपान, चीन, फिलिपाईन्स
या देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे म्हणजेच काय, टायफून्स या नावाने ती ओळखली जातात. ही वादळे कधी कोणत्या महिन्यात निर्माण होतात, तर जून ते ऑक्टोबर या महिन्यात ती निर्माण होतात. ठीक आहे. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे ती विनाशकारी अशी ठरतात, डिस्ट्रक्टिव्ह ठरतात. ओके. त्याच्यानंतर द सायक्लॉन्स इन द कॅरिबियन सी आर नोन ॲज हरिकेन. These are also destructive in nature. During this storm, the minimum velocity of the wind is 60 km per hour. Cyclones also originate in the temperate zone, but they are not so powerful and hence are not destructive. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी जी चक्रीवादळ आहेत तिचंच नाव काय आहे त्या चक्रीवादळाचं, तर हॅरिकेन्स. ओके. आणि ही वादळे सुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग हा दर ताशी कमीत कमी मिनिमम 60 किलोमीटर असतो. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. आवर्त म्हणजेच काय, तर सायक्लॉन जे आहेत ते तयार होतात. त्याची तीव्रता कमी असते आणि ती विनाशकारी नसतात. खाली आपल्याला इमेज दाखवलेली आहे सायक्लॉनिक स्टॉर्मची. देन अँटीसायक्लॉन्स. ओके. आता अँटीसायक्लॉन्स म्हणजेच प्रत्यावर्त. ओके. अंडर स्पेसिफिक ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स द एअर प्रेशर इन अ पर्टिक्युलर region increases and the pressure in the surroundings areas remain low. In this situation, winds blow from the center towards the surrounding areas in a circular manner. In the northern hemisphere, this wind blow in a clockwise direction, whereas in the southern hemisphere, they blow in an anti-clockwise direction. During anticyclones, the skies are clear. Okay. Winds blow with lesser velocity and the weather is pleasant. ठीक आहे. आता एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो, म्हणजे मध्यभागी, केंद्रभागी. ठीक आहे. आणि या केंद्रभागाकडून वारे हे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार या दिशेत वाहतात. उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. आणि अँटीसायक्लॉन्सच्या कालावधीत निरभ्र आकाश असतं, कमी वेगाने वारे जे आहेत ते वाहतात आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान हे असतं. वेदर इज प्लेझंट. ओके. Anticyclones generally last for few days or a week. Such anticyclones originate in temperate zone. म्हणजेच प्रत्यावर्ताची म्हणजे या हे जे अँटीसायक्लॉन आहे त्याची स्थिती काही दिवस असते किंवा एक आठवडा असू शकते आणि समशीतोष्ण कटिबंधात ते निर्माण होतात. ठीक आहे. नाउ ऑन वेदर मॅप्स द सेंटर ऑफ अन अँटीसायक्लॉन इज रिप्रेझेंटेड बाय द लेटर H. Anticyclones are vividly experienced in high pressure belt. Winds in these regions are always moving out and hence the rainfall in such areas is quite low. ओके. हवेची स्थिती जी आहे ती दर्शवणाऱ्या नकाशात हे जे अँटीसायक्लॉन आहे ते त्या अँटीसायक्लॉनाचा केंद्रभाग हा H या अक्षराने दर्शवला जातो, म्हणजेच हाय. आणि अँटीसायक्लॉन हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात आणि या प्रदेशातून वारे जे आहेत ते बाहेर जातात. त्यामुळे तेथे पावसाचे जे प्रमाण असते ते कसं असतं, कमी असतं, रेनफॉल कमी असतं, क्वाईट लो. ओके. इथे आपल्याला अँटीसायक्लॉनची इमेज जी आहे, आकृती जी आहे ती तुम्ही पाहू शकता. मध्यभागी बघा हाय प्रेशरचा H दिलेला आहे. ओके. व्हॅल्यू ऑफ एअर प्रेशर इन मिलीबार्स. मिलीबारमध्ये ते काउंट होतात. देन डू यू नो नेमिंग द सायक्लॉन्स. आता तुम्हाला माहिती आहे का वादळांना नाव देण्याची प्रथा, याच्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? नेमिंग द सायक्लॉन्स बघा. सायक्लॉन्स अक्युअरिंग इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर असाइन्ड डिफरंट नेम्स. A list of name is prepared for each of the oceans or its part. Names in the list are suggested by the countries in the region of that ocean. If the wind speed in the storm exceeds 33 knot, 33 knot म्हणजेच किती, तर 60 km per hour. Okay. In cyclone is assign a name. Names make it easier for us to remember a पर्टिक्युलर स्टॉर्म. ओके. आता ही वादळांना नाव देण्याची प्रथा काय आहे, तर जगभर येणाऱ्या विविध चक्रीवादळांना नावे देण्यात येतात आणि या नावांची यादी ही प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते. महासागराच्या
अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावानुसार ही यादी तयार करतात. वाऱ्याचा वेग जो आहे तो 33 नॉट्स म्हणजे 33 नॉट्स म्हणजेच किती, तर 60 km/h किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळाला नाव देण्यात येते. ठीक आहे. सामान्यपणे लक्षात राहावे म्हणूनच वादळांना नाव देण्याची पद्धत जी आहे ती तयार झालेली आहे. त्याच्यानंतर लुक फॉर मी एल्सवेअर. आता मी कुठे कुठे आहे, तर मी स्टँडर्ड 6मध्ये सुद्धा आहे, 5th लेसनमध्ये म्हणजेच टेम्परेचरमध्ये. देन 7 लेसनमध्ये सुद्धा आहे मी, क्लास 7मध्ये सुद्धा आहे, सायन्स सब्जेक्टमध्ये. ओके. सो आपला जो हा चॅप्टर आहे हा कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.